आज वरुड येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात अनेक चर्चा रंगल्या। या चर्चा नेमक्या कुठल्या याबाबत नजर टाकूया एका स्पेशल रिपोर्टवर। महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा हर्षवर्धन देशमुख यांचा गट दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाटा गट मध्ये रस्सीखेच। खासदार अमर काळे यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या मेळाव्यात स्थान का नाही? महाविकास आघाडीच्या मेळाव्यात हर्षवर्धन देशमुख यांचे बरेच जुने सहकारी उपस्थित का नाही? हर्षवर्धन देशमुख यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांना लागणार पूर्णविराम। काल वरुड शहरात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला आमदार रोहित पवार, माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उबाटा गट आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र या मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमर काळे यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढणारे विक्रम ठाकरे यांची उपस्थिती का नव्हती अशी चर्चा या मेळाव्यात बरीच रंगली। तर हर्षवर्धन देशमुख यांचे बरेच जुने सहकारी कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित नसल्याने हर्षवर्धन देशमुख यांचे उपस्थित नसलेले कार्यकर्ते आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबत जुळले असल्याचीही खमंग चर्चा होताना दिसून येत आहे। मात्र हर्षवर्धन देशमुख यांनी त्यांचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गट त्यांच्यासोबत असल्याचं आपल्या भाषणातून सांगत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती मेळाव्याला असल्याचं शक्ती प्रदर्शन त्यांनी करून दिलं। मात्र त्यात अनेक जुने सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी दिसून आले नाही। मात्र महाविकास आघाडीच्या मेळाव्यात हर्षवर्धन देशमुख यांच्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती जास्त का? तर हर्षवर्धन देशमुख हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असावे यासाठी हे शक्ती प्रदर्शन तर नाही ना, अशी चर्चा सुद्धा सध्या होताना दिसून येत आहे। मात्र असे झाले तर काँग्रेस आणि शिवसेना उबाटा गटाच्या युवा उमेदवारांच्या राजकीय स्वप्नांना पूर्णविराम लागणार का, अशी सुद्धा चर्चा मतदारसंघात होताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे सध्याची मोर्शी वरुड मतदारसंघाची परिस्थिती बघता विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी विक्रम ठाकरे यांचीच लढत होणार असल्याचे चित्र दिसत असताना सुद्धा विक्रम ठाकरे अचानक या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून का डावलल्या गेले असावे अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये दिसून येत असून बरेच तर्कवितर्क लावण्यात येत आहे। तर हर्षवर्धन देशमुख आणि नरेशचंद्र ठाकरे यांच्या राजकीय वादामुळे तर हर्षवर्धन देशमुख यांनी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमर काळे यांचा घर टू घर प्रचार करून अमर काळे यांचे नाव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणाऱ्या विक्रम ठाकरे यांना जाणीवपूर्वक तर डावलण्यात आले नाही ना, असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर मात्र जवळपास सर्वच भाषणातून टीका करण्यात आली असून मोर्शी मतदारसंघात बदल हवा असल्याचे रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले। देवेंद्र भुयार यांच्यात बदल झाला का व ते कमिशन मागतात का असे विचारून नागरिकांकडून रोहित पवार यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या। विशेष म्हणजे हर्षवर्धन देशमुख हेच उमेदवार असावे आणि हा मतदारसंघ तुतारीला सुटावा असे काही भाषणातून बोलल्या गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख सुधीर सूर्यवंशी यांनी मात्र मतदारसंघ शिवसेना उबाटा गटाला सुटावा असे म्हणत काही युवा इच्छुक उमेदवारांची नावे घेतली। त्यात योगेश घाराड, उमेश शहाणेसह इतरांचीही नावे होती। त्यामुळे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मोर्शी विधानसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाटा गटात रस्सीखेच दिसून आली। मात्र काँग्रेसकडून कुठलाही दावा करण्यात आला नाही। तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांच्या सहकार्याने तुतारी हाती घेण्यास इच्छुक असल्याचंही चित्र दिसून आले आहे। मात्र वरुड येथे झालेल्या महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार अमर काळे यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढणारे विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यात का डावलण्यात आले असावे अशी चर्चा मात्र सध्या सर्वत्र होताना दिसून येत असून बरेच तर्कवितर्क लावण्यात येत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। या सर्व तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर केली जाईल का? तुमच्या नावाचा खूप आशा आहेत की दादांनीच उमेदवारी घ्यावी। तो आता असं आहे ती आपुलकी पोटी आहे, पण त्या
व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा विचार त्यांचा बदलू शकेल. कुठे कुठे असं म्हटलं जाते की दादा हे आमदार विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबतच आतून आहे किंवा त्यांचा अर्धा गट त्यांच्यासोबत आहे. आतून नसतो आणि बाहेरून नसतो. मी असतो तर अख्खा असतो, नाही तर अजिबात नसतो. माझा आतापर्यंत कुठलाही रेकॉर्ड पहा, मी ज्याला हो म्हटलं त्याच्यासोबत राहिलो, ज्याला नाही म्हटलं त्याच्यासोबत कधीही गेलो नाही. कुठल्याही प्रलोभाला बळी पडायचा मी काही कारण नाही. त्यामुळं त्यांनी पक्ष सोडला, आम्ही नाही सोडला. आम्ही तिथं जाऊ, जे पवार साहेब आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काय वागू. बरं, तुमच्यावरती जबाबदारी या मतदारसंघाची दिलेली आहे. अशात उमेदवारामध्ये काय पाहायला जाईल, काय बघणार आहात की आता खूप लंबी लाईन आहे या ठिकाणी, मात्र त्या उमेदवारामध्ये काय पाहायला जाईल? जो आमच्या सहकार्यांना चालेल हा पहिला क्रायटेरिया. जो चालणार नाही त्याचा आम्ही विचार करणार नाही, पाठिंबाही देणार नाही.